आमच्या भीमशक्तीच्या वतीनं राज्य शासनाची शासन निर्णय श्रावणबाळ राज्य शासन निर्णय गट नंबर ब या योजनेअंतर्गत ज्यांचं वय 65 वर्षाच्या पुढं आहे अशा व्यक्तींना जरी साज्ञान मुलं असतील आणि त्यांचं उत्पन्न जर 21,000च्या आत असेल अशा व्यक्तींना हा लाभ देण्यात यावा असा शासन निर्णय आहे। आणि ह्या शासन निर्णयानुसार ही सर्व लाभार्थी या श्रावणबाळचे वयोवृद्ध या ठिकाणी बसले ह्यासाठी आहेत की या मागणीसाठी सातारा तालुक्याचे तहसीलदार आणि मंडल अधिकारी नागठाणे मंडल अधिकारी ह्या लोकांना 21,000चे दाखले देण्यासाठी टाळाटाळ करत आहे। आज 21,000चे दाखले न दिल्यामुळे या लोकांचा लाभ बंद होणार आहे आणि अशा लोकांचा लाभ बंद करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे। आणि महाराष्ट्र शासनाने किंवा राज्य शासनाने असा कुठलाही आदेश दिला नाही तरी पण हे मनमानी कारभार करून या लोकांचा लाभ बंद करण्यासाठी यांना 21,000चे उत्पन्नाचे दाखले देत नाहीत। हे दाखले देण्यात यावेत यासाठी आम्ही भीमशक्तीच्या वतीनं माननीय चंद्रकांत धांडरे साहेब माजी सामाजिक न्यायमंत्री खासदार चंद्रकांत धांडरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन आम्ही करत आहे। तरी शासनानं या आंदोलनाची दखल घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदाराला समोर बोलावून त्यांना आदेश द्यावेत आणि या लोकांना या योजना मिळण्यासाठी 21,000चे दाखले द्या असे आदेश द्यावे। कारण का यांच्या परिस्थिती अशी आहे की यांना जरी मुलं असली तरी ती मुलं मजुरी करतात, त्यांची बायको असती, त्यांची पोरं असतात। या मजुरीपासून त्यांची फॅमिली त्यांना सांभाळण्यासाठी त्यांना स्वतः त्रास होतो। महिन्याला त्याला मजुरी काय महिन्याला प्रत्येक दिवस ते मजुरीला जाऊ शकत नाहीत। महिन्यातनं 10 दिवस काम करतात आणि त्यांचं कुटुंब सांभाळतात। त्यातले आपले आई वडिलाला बी सांभाळत असतात। पण म्हातारे आई वडिलांना औषध पाण्याचा खर्च इतका खर्च तो करू शकत नाही। महिन्याला त्या खर्च येतो। या योजनेच्याद्वारे त्यांचा तो औषध पाण्याचा खर्च भागला जातो। म्हणून मी शासनाला विनंती करतोय की विनाकारण या तहसीलदारांनी सरकारनं आदेश द्यावा। विनाकारण ह्या गरीब लोकांचं जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचा लाभ बंद करू नये असा आदेश द्यावेत हेच आमच्या भीमशक्तीच्या वतीनं मागणी। आम्ही गेलो तर म्हणलं आम्हाला उत्पन्नाचा दाखला द्या, तर त्यांनी काय सांगितलं, मुलं असलेली कार्डावर राशन कार्डावर मुलं असलेली आणखी उत्पन्नाचा दाखला 70,000चा मिळणार, 21,000चा मिळणार नाही। कार्ड स्वतंत्र एकट्याच पाहिजे, कार्ड काढायला तर मनाई आहे। समजा एखाद्याला ऐकतच नाही त्यानं कसं कार्ड काढायची, त्याला कार्ड काढायला बी 2,000 रुपये लागतील, तर दाखला काय एका माणसाला दिला नाही। तुमची मागणी काय आता मागणी आमची आहे की आम्हाला आमचं औषध पाणी खर्च जे आहे मुलं सांभाळते का आम्हाला, मी म्हणते सांभाळते रोजगार करून, पण औषध पाण्याला पैसे चुकणार नाही, त्यांचंच भाजत नाही म्हणजे आपल्याला पैसे मिळणार नाही। त्याच्यासाठी आमची मागणी आम्हाला उलटी आतापर्यंत पेन्शन चालू आहे 8-10 वर्ष, पण आता पेन्शनच नाही।